लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वादग्रस्त विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेलं आहे। आम्हाला निवडून यायचं आहे, त्यामुळे निवडणुकीत आम्ही आश्वासन देतो असंही बाबासाहेब पाटील म्हणाले। तर शेतकरी बांधावर तुझी जिरवल्याशिवाय राहणार नाही असा पलटवार यावर वडेट्टीवार यांनी केलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं एक वक्तव्य वादात सापडले। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य जळगावच्या एका कार्यक्रमात मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं। दरम्यान बांधावर तुझी जिरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे मग तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार। त्याने काय मागा ठरवा ना, अनिल भाईदास म्हणाले आजची वेळ हल्ल्याची नदी देऊन टाकू तुला। म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावं ते ठरवा। निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो। या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे। सहकार मंत्री म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला, निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात। वारे शहाण्या, तुझी शेतकऱ्याच्या बांधावर जिरवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही हा विश्वास देतो। दरम्यान शेतकऱ्यांबद्दल असं वक्तव्य कुणीही करू नये असा सल्ला बावनकुळे यांनी दिलाय। तर राऊतांनी बाबासाहेब पाटील यांच्यावर टीका केली आहे। नाही, असं कुठलंही वक्तव्य कुणीही सरकारमधल्या व्यक्तीने करू नये। शासनाने जी कमिटी तयार केली, राज्यभर सर्वेक्षण चालू आहे। राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू। कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामध्ये आहे। तर याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील। अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील। या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत। जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल जे विधान केलंय ते अत्यंत संतापजनक आहे। शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे। छगन भुजबळ यांनी सुद्धा बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं। तर विरोधानंतर बाबासाहेब पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। आमचे नेते आहेत, त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं। आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना। अर्बन बँकच्या पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं। ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत, एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता। कोणाच्या भावना दुखावल्या असताना मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो।